लाडकी बहिणीचा लाडक्याचा 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा नेमका कधी वाटप होणार आहे, आज वाटप होणार आहे का, त्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत बसलात. सर हा हप्ता कधी वाटप होणार आहे, 16वा हप्ता कधी वाटप होणार आहे, तर आज वाटप होणार आहे का, तर याच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे. आणि जर लाडक्याचा तुम्हाला आज हप्ता वाटप झाला तर सर्वात अगोदर आपल्या या चॅनलच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि किती वाजता तुम्हाला हप्ता वाटप होणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला पटपट सर्वांनी सांगायचं आहे. तर लाडक्याचा बघा सगळ्यांना उत्सुकता लागली हा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे. आणि बघा 2 दिवसापूर्वी या ठिकाणी हप्ता वाटपाचा जीआर या ठिकाणी आला होता आणि आज या ठिकाणी वाटप होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बनवणार. व्हिडिओमध्ये बघा खूप चांगल्या स्वरूपाची तुम्हाला माहिती या ठिकाणी देणार आहे, एकदम पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा. चला वेळ वाया घालता व्हिडिओला सुरुवात करूया. 16वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आज वाटप होणार आहे का याच्याबद्दल सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत. हप्ता वाटप केव्हा होणार आहे, किती महिलांना हप्ता मिळणार आहे, बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किती महिलांना हा 16वा हप्ता भेटणार आहे. बऱ्याच लाडक्याताईंना हप्ता वाटप होणार नाहीये, कारण की ज्या ज्या लाडक्याताईंना पात्रतेमधून काढून टाकले त्या लाडक्याताईंना हप्ता भेटणार नाहीये हे तुम्हाला मी आता सांगतोय. त्याच्यामुळे कोणत्या लाडक्याताईला हप्ता भेटणार आहे, किती लाडक्याताईला हप्ता भेटणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्याताईला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आता बघा आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला हप्ते वाटपाला वेळ लागतो. सगळ्याला माहिती निवडणुका जवळ आल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या आणि आचारसंहिता लागल्यानंतर सरकार हप्ता टाकत नसतं हे सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर हप्ता भेटायला पाहिजे आणि आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे. लक्षात घ्या लाडक्यानो, आज ऑक्टोबर महिना संपणार आहे, ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज हप्ता वाटप होणार आहे का नाही या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बनवणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा लाडक्यानो. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी द्यायला लाडक्यानो, एकदम भारी स्वरूपाची माहिती, अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, खूप भारी एकदम छान स्वरूपाची माहिती तुम्हाला पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी दाखवायला. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लाडक्यानो बघा, या ठिकाणी बघा 4 ऑगस्टला 13वा हप्ता वाटपाचा जीआर आला होता. 13वा हप्ता वाटपाचा जीआर आला होता 4 ऑगस्टला आला होता 13व्या हप्त्याचा वाटपा जीआर आणि 6 ऑगस्टला या ठिकाणी 13वा हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं. बघा लक्षात घ्या लाडक्यानो, 4 ऑगस्टला या ठिकाणी शेवटचा जीआर आला होता. त्या महिन्यामध्ये 3 जीआर आले होते, त्याच्यामध्ये शेवटचा जीआर आला होता 4 ऑगस्टला आणि 2 दिवसामध्ये वितरण सुरू झालं होतं. बघा 2 दिवसामध्ये वितरण सुरू झालं होतं. ज्यावेळेस जीआर आला त्याच्या 2 दिवसानंतर वितरण सुरू झालं होतं. नंतर बघा 9 सप्टेंबरला 14वा हप्त्याचा जीआर आला होता आणि 11 सप्टेंबरला त्याच्यानंतर बघा 2 दिवसामध्ये 14व्या हप्त्याचं वितरण सुरू झालं होतं. बघा 13व्या हप्त्याला पण सेम झालं होतं, 2 दिवसानंतर जीआरच्या वितरण सुरू झालं होतं. 14व्या हप्त्याला पण सेम झालं होतं. या ठिकाणी बघा 11 सप्टेंबरला 14वा हप्ता वितरणाला सुरुवात झाली होती, म्हणजे 2 दिवसाच्या गॅप मध्ये 2 हप्ते आले होते. त्याच्यानंतर बघा 15वा हप्ता म्हणजे आता लेटेस्ट हप्ता जो आला होता, बघा आत्ताचा लेटेस्ट हप्ता जो मागचा 15वा हप्ता होता, तो 15वा हप्ता पण कधी आला होता बघा, लक्षात घ्या लाडक्यानो, 8 ऑक्टोबरला जीआर आला होता. 410 कोटी रुपये मंजूर झाले होते, तो जीआर आला होता. आणि त्या जीआर आल्याच्या नंतर 8 ऑक्टोबरला बघा, मी 1 ऑक्टोबरला तुम्हाला माहिती दिली होती लाडक्यानो, 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर मध्ये वितरण होणार आहे, तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. आणि सेम त्या स्वरूपात झालं होतं. 8 ऑक्टोबरला जीआर आलता, 10 ऑक्टोबरला वितरण सुरू झालं. म्हणजे बघा 2 दिवसाच्या गॅप मध्ये बघा 13वा हप्ता 2 दिवसाच्या गॅप मध्ये वाटप झालं होतं. 13वा नंतर 14वा हप्ता 2 दिवसाच्या गॅप मध्ये वाटप झालं होतं आणि 15व्या हप्त्यामध्ये पण 2 दिवसाच्या वाटपाच्या गॅप मध्ये वाटप झालं होतं. आता राहिलाय प्रश्न 16व्या हप्त्याची. बघा 16वा हप्ता या ठिकाणी जीआर आला 410 कोटी 30 लाख रुपयांचा हा जीआर मंजूर झालेला आहे. तो जीआर कधी आला सगळ्याला माहिती आहे, 29 ऑक्टोबरला हा जीआर आलाय, म्हणजे 2 दिवसापूर्वी. आज आहे 31 ऑक्टोबर आहे, परवा दिवशी जीआर आला होता. आता लाडक्याताईंनो बघा, जर आपण मागचा पॅटर्न जर बघितला, मागच्या तिन्ही वेळेस या ठिकाणी काय झालं होतं, 2 दिवसाच्या गॅप मध्ये पैसे वाटप सुरू झालं होतं. आता यावेळेस पण लाडक्याताईला असं वाटत आहे की सर आज महिन्याचा शेवटचा दिवस आहे, त्याचबरोबर 2 दिवस बरोबर जीआर होऊन वाटप होऊन
येऊन झालेला आहे, मग आज वाटप होईल का? तर लाडके बहिणींनो बघा, सगळ्यांनी एक छोटी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाकायचे, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 15वा हप्ता भेटला आहे का आणि तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, ह्या दोन गोष्टी ऍक्टिव्ह आहेत का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. कारण की बघा, आज वाटपाचे चान्सेस आहेत का हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि जर वाटप झालं तर बघा, सगळ्याला माहिती आहे दुपारच्या 1 ते 3च्या दरम्यान बघा लाडके बहिणींनो तुम्हाला दुपारी वाटप सुरू झालं सगळ्यात पहिल्यांदा मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे पण 1 ते 3च्या दरम्यान वाटप होणार अशा स्वरूपाचं काही झालं तर तुम्हाला मी सांगेलच. पण लक्षात घ्या, आजच्या 1 ते 3च्या दरम्यान तुम्हाला काय करायचं, मोबाईल चेक करायचा आहे. 1 ते 3च्या दरम्यान जर वाटप झालं चांगली गोष्ट आहे, नसता बघा संध्याकाळच्या टप्प्यामध्ये तुम्हाला सगळ्यांमध्ये 5च्या नंतर 5 ते 8च्या दरम्यान एक वाटप होत असतं. या 2 टप्प्यामध्ये वाटप झालं तर या ठिकाणी चांगली गोष्ट आहे. किंवा आता बघा, बऱ्याच लाडके मध्ये असेल की सर अजून एक जीआर यायचा बाकी आहे, 2 जीआर यायचे बाकी, त्याचं काय होणार? ते बघा, मागच्या 3 वेळेस पासून असं व्हायला लागलंय, डायरेक्ट एकच जीआर येतोय. कोणता जीआर येतोय? तो म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग, या विभागाचा फक्त जीआर येतोय आणि धडाधड अकाउंटला पैसे जमा होत आहेत. तर यावेळेस पण तो जीआर आलेला आहे. 410 कोटी 30 लाख रुपये मंजूर झालेले आहेत लाडके बहिणींनो. आणि त्याच्यानुसार या ठिकाणी पुढचं या ठिकाणी तुम्हाला वाटप होणार आहे. लाडके बहिणींनो तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो, काळजी करायची गरज नाहीये. आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेस काय झालं बघा, यावेळेस जो 13वा हप्ता होता बघा, 13व्या हप्त्यामध्ये एक गोष्ट घडली होती. काय तुम्हाला एक गोष्ट सांगतो लाडके बहिणींनो, खूप महत्वाची माहिती दिलोय. अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाही. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, यावेळेस हप्ता काय जीआर हा लवकर आलाय. मागच्या वेळेचे जीआर दुसऱ्या महिन्यात येत होते, या महिन्याचा जीआर याच महिन्यामध्ये आलाय. खूप चांगली गोष्ट घडली. आता बघा, 30 जुलैला या ठिकाणी एक जीआर आला होता, जीआर नंबर 1, तो आला होता मुख्य जीआर जवळजवळ 3000 कोटीचा. नंतर 31 जुलैला 2 दिवसाच्या गॅप मध्ये एक जीआर आला होता. बघा, आज पण 31 जुलै म्हणजे 31 तारीख आहे, त्यावेळेस पण असंच झालं होतं. बघा, 2 दिवसाच्या गॅप मध्ये दुसरा जीआर आला होता, तो आला होता 335 कोटी रुपयाचा. आणि चौथा एक जीआर आला होता, तो आला होता 410 कोटीचा. एक जीआर आला होता. म्हणजे 13व्या हप्त्यासाठी 3 जीआर आले होते, पण 14व्या 15व्या हप्त्यामध्ये 2 जीआर आले नाहीत, फक्त एकच जीआर येत आहे. त्याच्यामुळे आणि 6 ऑगस्टला या ठिकाणी वितरण झालं. म्हणजे 4 ऑगस्टला एक जीआर आला आणि त्याच्यानंतर शेवटच्या जीआर नंतर 6 ऑगस्टला या ठिकाणी वितरण सुरू झालं. 2 दिवसाच्या गॅप मध्ये वितरण सुरू झालं. आता बऱ्याच लाडके म्हणतील की सर यावेळेस पण तसं होणार आहे का, 6 नोव्हेंबर पर्यंत वितरण जाणार आहे का? या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि बघा, कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार हे पण तुम्हाला मी आता सांगतोय. लाडक्या ताईंनो बघा, आपल्या चॅनलवर एकदम छान स्वरूपाची माहिती दिली जाते. सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती तुम्हाला मिळत असते. ती बघा, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला 15वा हप्ता भेटला असेल, सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला 15वा हप्ता भेटला असेल, ही कंडिशन तुम्हाला सगळ्याला माहिती आहे का? 15वा जर हप्ता तुम्हाला भेटला असेल, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. दुसरी गोष्ट समजले, पहिलं 15वा हप्ता भेटायला पाहिजे. दुसरी गोष्ट डीबीटी ऍक्टिव्ह असायला पाहिजे. तिसरी गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्यावेळेस तुम्ही ई केवायसी करत आहात, ई केवायसी करताना आधार कार्ड नंबर तुम्ही टाकतात, आधार कार्ड नंबर टाकतात, त्यावेळेस तुमची ई केवायसी व्हायला पाहिजे किंवा तुम्हाला तिथं ओटीपी यायला पाहिजे. जर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड टाकल्यानंतर तुम्हाला असं येत असेल की सदर आधार क्रमांक आहे लाडक्या बहिणी योजनेच्या यादीमध्ये समाविष्ट नाही, तर त्या लाडक्या ताईला 16वा हप्ता भेटणं बंद होणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. कारण की त्याला पात्रतेने ऑलरेडी आता काढून टाकलेलं आहे. बऱ्याच लाडक्या ताईला असं झालंय 11, 12, 13, 14 सगळे हप्ते भेटले आणि 15व्या हप्त्यापासून बाद केलेला आहे. तर लाडक्या ताईंनो, हे सगळे कारण समजून घ्या. 15व्या हप्त्यापासून ई केवायसी सुरू झालेली आणि ज्या लाडक्या ताईंना असे जे प्रॉब्लेम येत आहेत की माझं सदर आधार क्रमांक यादीमध्ये नाही, त्या लाडक्या ताईंनी पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय. लाडक्या ताईंनो बघा, ह्या जो 2-3 गोष्टी जर तुमच्या कंप्लीट असतील तर 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. आणि अजून एक गुड न्यूज तुम्हाला लाडक्या ताईंनो सांगतो बघा, ज्यांना 12, 13, 14 हप्ता भेटला नव्हता त्यांना 15वा पण हप्ता भेटला नव्हता, पण ज्यांची या ठिकाणी पूर्ण पात्रतेमध्ये बसत आहेत, त्यांच्या याद्या जे अपडेट होत आहेत, त्यांना पण हप्ता भेटणार. एक गुड न्यूज तुम्हाला या ठिकाणी देत आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, जर हप्ता वाटप सुरू झालं तर तुम्ही सगळे, जर तुम्हाला अकाउंटला हप्ता आला तर तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे आणि याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही माहिती सांगायची की सर मला या वाजता या ठिकाणी हप्ता वाटप झालेला आहे. कारण तुमच्यामुळे इतर लोकांना पण फायदा होतो. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.